नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे मजेतच पाहिजे. आता आपण 8th स्टँडर्डचा मॅथचा थर्ड लेसन बघितला. लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 3.2 बघितला, बरोबर ना. कालच्या लेक्चरला काय बघितलं आपण? 3.2. आता फ्रेश मध्ये आपण काय बघणार आहे? 3.3 बघणार आहे. पण 3.3 बघण्याच्या आधी काही महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहे. मग आता काय बघणार आहे आपण? बेसिक फॉर प्रॅक्टिस सेट 3.3. सरे मजेत आता जेवढे झाले सरे मस्त फ्रेश मध्ये. ओके, मग प्रॅक्टिस सेट काय आपला 3.3. याचा बेसिक आपल्याला बघायचं आहे. मग आता 3.3 जो प्रॅक्टिस सेट हा कशावर डिपेंड आहे? तुम्हाला क्यूब रूट काढण्यासाठी. काय काढण्यासाठी? क्यूब रूट. फॉर एक्झाम्पल बघा, आपण मागे पण लेक्चरला शिकलेलो आहे क्यूब रूट काय असतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं 1 चा क्यूब म्हणजे काय असतं बाबड्यांनो? 1 इंटू 1 इंटू 1. 1 इंटू 1 इंटू 1 किती होणार आहे? 1. म्हणजे हा काय बरं? क्यूब रूट. क्यूब रूट. आणि इकडे काय लिहितोय मी आता? क्यूब. काय लिहितोय मी? क्यूब. 2 चा क्यूब किती असतं? 2 चा क्यूब म्हणजे काय? 2 इंटू 2 इंटू 2 इज इक्वल टू किती होणार आहे? 8. किती होणार आहे? 8. म्हणजे याचा अर्थ 2 चा क्यूब किती असतो? 8. 8 चा क्यूब रूट किती असतं? 2. किती असतं? 2. लक्षात आलं मी काय बोललो? ओके, व्हेरी गुड, छान. मग 3 चा क्यूब. 3 चा क्यूब म्हणजे काय? 3 इंटू 3 इंटू 3 दॅट इज 27. म्हणजे 3 चा क्यूब किती असतो? 27. 27 चा क्यूब रूट किती असतं? 3 असतं, बरोबर का नाही. मग आता काय असतं हे तुम्हाला मी थोडं अजून एक सांगतो. चला, 4 चा रेश टू 3. 4 चा क्यूब काय असतो बरं? 4 इंटू 4 इंटू 4 दॅट इज 64. म्हणजे 4 चा क्यूब 64. 64 चा क्यूब रूट 4, बरोबर ना. आता काय गंमत आहे बघा. आता आपल्याला 1 म्हटलं, तुम्हाला 1 चा क्यूब रूट काय? 1 सांगता येईल. 8 चा क्यूब रूट काय? 2 सांगता येईल. 27 चा क्यूब रूट तुम्हाला 3 सांगता येईल. 64 चा क्यूब रूट तुम्हाला सांगता येईल. आता तुम्हाला शाळेत डायरेक्ट सांगितले, पाठ करायला लावले, विषय संपलाय. पण असं होत नाही ना, आपल्याला ते क्यूब रूट काढता पण आले पाहिजे. स्कूलमध्ये डायरेक्ट तुम्हाला सांगितलंय आन्सर, असं तर नाही करता येणार आपल्याला. आपल्याला थोडं शिकावंच लागेल व्यवस्थित. मग आता बघा, ह्या 3 चा क्यूब रूट 3 चा जो क्यूब आहे हा काय बरं? 37. 27. आणि 27 चा क्यूब काय बरं? क्यूब रूट काय बरं? 3 आहे. काय आहे? 3 आहे. पोरींनो, पोरांनो, लक्ष द्या बाबड्यांनो. तुमच्या बाई माझं लक्ष नाही लागणार. इकडे एक लक्ष द्या सर्वांनी. आता बघा, 27 चे काय काढायचे असतात? फॅक्टर्स काढायचे असतात. काय? फॅक्टर्स. ह्या 27 ला कितीने डिवाइड होईल रे? 3 ने होईल. बघा, 3 ने 27 ला डिवाइड केलं काय होणार आहे? 9. 9 3 जा 27. ह्या 3 ला अजून सुद्धा 3 ने डिवाइड होऊ शकतात, बरोबर ना. मग ह्या 9 ला 3 ने डिवाइड केलं काय येणार आहे बरं? 3 ला अजून पण डिवाइड होऊ शकतं. कशाने बरं? 3 ने डिवाइड होईल म्हणजे 1 येणार, बरोबर का नाही. मग आता लक्षात द्या, लक्षात काय घ्यायचं आपल्याला इथं महत्वाची गोष्ट. तर 27 च काय काढायचं आपल्याला? 27 च काय काढायचं आपल्याला? क्यूब रूट काढायचं. काय काढायचं? क्यूब रूट. मग आता 27 चे काय केले आपण? फॅक्टर्स पाडली. हे फॅक्टर्स 3 3 3 यांचं करायचं असतं मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय? 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे किती होणार आहे? 27. मग आता क्यूब रूट घेताना नेहमी काय करायचं बाबड्यांनो? हे जे 3 क्यूब 3 आहे का, 3 वेळेस आले ना, 3 जे नंबर आले का तो एकदाच घ्यायचा. म्हणजे एकदा आलं का डायरेक्ट आन्सर तुमचं? 27 चं क्यूब रूट काय? 3. लक्षात आलं मी काय बोललो? नक्की काय डाऊट राहील का? नाही. आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल, हे लिहायचं आहे सर्वांना, व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. अजून एक तुम्हाला मी एक डेमो एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज तुम्हाला 64 चं क्यूब रूट काढायचंय. कशाचं काढायचंय? 64 चं. कसं काढणार बघा ते 64 चं क्यूब रूट.
लाईन लई मोठी मारली, तुम्हाला कळाली मोठा आहे थोडा आता. मग 2 ने डिवाइड होईल. 2 ने डिवाइड करण्याचा अर्थ काय असतो? नंबरचा हाफ करणं. 64 चे हाफ काय होणार बरं? 32. अजून 2 ने डिवाइड होऊ शकतं. किती होईल बरं? 16. अजून 2 ने डिवाइड होईल. किती होणार आहे? 8. अजून 2 ने डिवाइड होईल. किती होणार आहे? 4. अजून 2 ने डिवाइड होईल. किती होणार आहे? 2. अजून 2 ने डिवाइड होणार आहे. किती राहणार आहे? 1. हा तमाशा 1 येईपर्यंत चालू ठेवायचा. कितीपर्यंत? 1 येईपर्यंत चालूच ठेवायचं. जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत दणका सुरूच ठेवायचा, तो काय थांबवायचा नाही. आता बघा काय 64 चे फॅक्टर्स कोणते आले बरं? इकडचे सर्व नंबर म्हणजे फॅक्टर असतात. या सर्वांचं असतं मल्टिप्लिकेशन. काय असतं रे? मल्टिप्लिकेशन. कोण आहे बरं? 1 2 3 4 5 6 6 टाइम्स आहे. 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 6 टाइम्स आले का? मग आता मी तुम्हाला सांगितलंय क्यूब रूट घेताना नेहमी काय करायचं? 3 नंबरांच्या ऐवजी एकच घ्यायचा. ह्या तिघांच्या ऐवजी काय घ्यायचा? एकदाच घ्यायचा. यांचं मल्टिप्लिकेशन 2 into 2 काय होणार आहे? 4. म्हणजे 64 चं क्यूब रूट काय राहील रे? 4. असं सॉल्व्ह करावं लागतं. असं स्कूलमध्ये सांगितलं का? नाही. त्यामुळे इथं सांगितलं. कळालं का? मग असेच आपल्याला क्यूब रूट आता काढायचे आहेत. प्रोसेस लेंदी आहे, पण क्यूब रूट तुम्हाला कळाले पाहिजे कसे काढायचे. नाही तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगितले असते करा पाठ झालं आन्सर, पण तसं करायचं नाही. आलं लक्षात सर्वांच्या? ही बेसिक कन्सेप्ट सांगितली कोणाची तुम्हाला? प्रॅक्टिस सेट 3.3 ची. कळेल? काही डाऊट राहील का? नाही. डायरेक्ट जायचं प्रॅक्टिस सेट मध्ये, पण हे सर्व तुम्हाला पहिले लिहायचंय. पहिले एक्झाम्पल आणि सेकंड एक्झाम्पल. क्लिअर होईल? ओके. मग आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.3. त्याच्यात आपल्याला फक्त 2 क्वेश्चन आहे मेन, त्यात सब क्वेश्चन्स आहेत. मग पहिला क्वेश्चन काय? फाइंड द क्यूब रूट ऑफ फॉलोइंग नंबर. फॉलोइंग नंबरचं काय करायचं रे आपल्याला? क्यूब रूट. मग कोणता नंबर आहे बरं इथं? 8000. कोणता नंबर आहे आपल्या इथं? 8000. मग ह्या 8000 चं काय करायचं तुम्हाला? फॅक्टर्स पाडायचे. काय करायचे? फॅक्टर्स. मग आता फॅक्टर्स कसे पडणार आहे बघा इथं. 8000 चे काय करायचे तुम्हाला? फॅक्टर्स पाडायचे आहे. क्यूब रूट काढताना जेव्हा आपण फॅक्टर्स काढतो का, तेव्हा आपल्या डोक्यात एकच गोष्ट असली पाहिजे. असे नंबर आले पाहिजे का ते तीनदा आले पाहिजे. एकच नंबर तीनदा आला पाहिजे. एक नंबर तीनदा आला तर बाकी काही फॅक्टर्स पाडू नका. छोटं होईल एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी जर इथं 2 ने, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, 2 ने डिवाइड करणं म्हणजे काय रे? हाफ करणं. बरोबर ना? मग 8000 ला मी जर 2 ने डिवाइड केलं तर किती होणार आहे रे? 4000. हे कळालं का प्रॉब्लेम? याला अजून मी 2 ने डिवाइड केलं तर किती होणार आहे? 2000. व्हेरी गुड. याला अजून मी 2 ने डिवाइड केलं तर किती होणार आहे? 1000. हाफ करायचा ना? काय करायचं? हाफ. बघा 2 2 आला, तीनदा आला. आता ले 2 का नाही पाहायचं, नाही रे केवढं चालू राहील, लय वेळ जाईल आपला. एक गोष्ट तुम्हाला कळाली, याला 10 ने डिवाइड होतं का रे? होईल ना. 0 0 म्हणजे 10 ने. मी जर 10 ने डिवाइड जर केलं तर तुमचा 1 0 जातो, म्हणजे कोण राहतो रे? 100. बघा ना, 1000 ला जर आपण 10 ने डिवाइड जर केलं तर 0 0 गेला म्हणजे 100 राहिला. अजून पण 100 ने डिवाइड होईल बघा. 100 ने डिवाइड केलं तर काय होईल? 1 0 जाईल, म्हणजे कोण राहिला रे? 10. अजून पण 10 ने डिवाइड होऊन जाणार आहे, म्हणजे काय राहील रे? 10/10 म्हणजे 1 राहील ना. आपलं टार्गेट काय होतं? एक नंबर 3 वेळेस सेम आला पाहिजे. आला का रे इथं? इथं आला का? मग आता यांचे फॅक्टर्स पाडले आपण. काय फॅक्टर्स पाडले बघा. कोणाचे बरं? 8000 चे. 8000 चे फॅक्टर्स काय? 2 into 2 into 2 into 10 into 10 into 10. बरोबर का नाही? मग ते आपण इथे लिहून टाकू. 2 into 2 into 2 into 10 into 10 into 10. हे फॅक्टर्स पडले ना? मग तुम्हाला मी सांगितलंय, काय सांगितलंय गंमत इथं? तिघांपैकी काय घ्यायचं? फक्त एकच घ्यायचं. ह्या तिघांपैकी काय करायचं तुम्हाला? फक्त एकच घ्यायचं आहे. इथं मल्टिप्लिकेशन आहे. 2 into 10 किती होणार आहे? 20. दॅट इज क्यूब रूट ऑफ 8000 इज किती राहणार आहे? 20. मग आपण म्हटलं सर छान, आपण एक्स्ट्रा लिहू शकतो. क्यूब रूट म्हणजे असं असतं ना बाबड्यांना, माहिती आहे तुम्हाला? 8000 चा क्यूब रूट इज इक्वल टू किती येणार आहे? 20. क्यूब रूटचं साइन असं असतं त्या मध्ये, त्या बॉक्समध्ये, हॉलमध्ये किती राहतो? 3 राहतो. क्यूब रूट म्हणतो ना त्याला आपण.
अलग लक्षात? सिंपल आहे ना, पण हे कळालं पाहिजे. डायरेक्ट लिहून फायदा नाही त्याचा तुम्हाला. हे कळालं नक्की? एकदम शुअर? काही डाऊट? व्यवस्थित पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्यायचं. घ्यायचा सेकंड क्वेश्चन? घ्यायचा ना सेकंड क्वेश्चन? ओके. कोणता आहे? 729. काय? 729. आता 729 चे काय करायचे तुम्हाला? फॅक्टर्स काढायचे आहेत. 729 चे तुम्हाला काय करायचे? इथं फॅक्टर्स काढायचे आहेत. आता 2 नी तर डिवाइड होणार नाही. 2 नी डिवाइड फक्त कुठं होतं बरं? ज्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असेच राहतात. बस, पुढं नका जाऊ. आलं लक्षात? तुम्ही काही 10 आणि 12 चालले होते. युनिट प्लेसला म्हणतोय मी फक्त, बरोबर का नाही? काही गोष्टी आपल्या पाठ पण पाहिजे, काही गोष्टी आपल्या थोड्याशा माहिती पण पाहिजे. थोड्या तुम्हाला क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही गोष्टी माहित पाहिजे, काही गोष्टी तुम्हाला पाठांतर पण पाहिजे. आता बघा इथं तुम्हाला एक आठवतं का? आपण एक 10 पर्यंत एक तर तुम्हाला सर्व क्यूब आणि क्यूब रूट तुम्हाला पाठ करायला आपण ते लिहिलेले पण आहे. हे तुम्हाला डायरेक्ट कळून जाणार हा कोणाचा क्यूब आहे वगैरे. पण आता बघा युनिट प्लेसला 9. हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, युनिट प्लेसला एक तर 2 असेल तर 8 राहतो क्यूब मध्ये, आणि 8 असेल तर 2 असतो, आणि 3 असेल तर 7 असून 7 असून 3 असतो. ही क्यूब रूट काढण्याची पद्धत आहे. हे तुम्हाला मी वैदिक मॅथ मध्ये शिकवलेलं आहे. आठवतं का? वैदिक मॅथ मध्ये झालेलं आहे तुम्हाला. तुम्ही होत्या का वैदिक मॅथच्या वेळेसला? नव्हत्या का? ते वैदिक मॅथच्या वेळेसला झाले. जाऊ द्या, मग इथं काही सांगत नाही तुम्हाला. बरं, इथं 9 ने डिवाइड होऊ शकतं. कितीने बरं? 9. बघा ना, 72 ला किती डिवाइड होतं? 9 ने. आणि 9 ला सुद्धा किती डिवाइड होतं? 9 ने. मग आपण 9 ने डिवाइड करून दाखवू. 9 ने जर डिवाइड केलं आपण, किती डिवाइड केलं आपण? 9 ने. मग 9 8 जा किती होतं बरं? 72. पुन्हा 9/9 किती होणार आहे? 1. म्हणजे 9 1 जा 9 होईल. म्हणजे 729 ला 9 ने डिवाइड केलं काय येणार आहे? 81. 81 हा 9 च्या टेबल मध्ये आहे का रे अजून? येस. 9 9 जा 81. अजून या 9 ला डिवाइड होईल. काय होईल बरं इथं? 1 आला का? थांबून घ्यायचं. जास्त रिकामे उद्योग करायचे नाही. मग आता इथं काय आलं? 729 चे फॅक्टर्स काय पडले? 9 into 9 into 9. आणि 3 वेळेस आले आपण काय करतो? तो एक जास्त घेतो ना. म्हणजे याचा अर्थ ह्या 729 चा स्क्वेअर रूट किती राहणार आहे? 9. मग देअरफॉर असं लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ कोण? 729 इज इक्वल टू 9. हे लिहायचं. आलं का गोबड्यांनो? नक्की? काही डाऊट राहील का? एकदम शुअर? व्यवस्थित लिहून घ्या एक्झाम्पल नंतर. क्वेश्चन नंबर आहे का आता? 3. क्वेश्चन कोणता आता आपला? 3 वाला. कोणता आहे? 343. 3 चे बदले फक्त 4 आलाय. मग आता हे आता आपल्याला काय करायचं? इथं सॉल्व्ह करायचं. मग याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. 343 चे काय पाडायचे आपल्याला? फॅक्टर्स. हा कसला स्क्वेअर आहे माहितीये का तुम्हाला? क्यूब कसला आहे माहितीये? आठवतो का? हा, माग पान सांगा. 7 आहे का? अच्छा, लय बेकार आहे तुम्ही पण रे पोरं. कार्टीज लय बेकार आहे. ओके, बर. पाठ तर आहेच तुमचा आला. तरी पण आता बघा कसा सॉल्व्ह होईल. 7 ने डिवाइड होऊ शकतो. कितीने होईल? 7 ने. 7 1 7. आता इथे जाईल का? 7 4 जा किती होणार आहे बरं? 28. किती होणार आहे? 28. पण आपण डिवाइड कशाला केलं रे? 34 ला. म्हणजे किती बाकी उरला बरं आपला आता? किती बाकी उरला? 4. 28 ला केलं डिवाइड म्हणजे 6 बाकी उरला ना पोरांनो? 6. त्याच्यावर हा काय घेतला बरं? 3. 63/7 किती होणार आहे बरं? 9 होईल. पुन्हा याला किती डिवाइड होऊ शकतं रे? 9 ने. म्हणजे 7. पुन्हा 7 ला कशाने डिवाइड होईल रे? 7. आलं का लक्षात? नाही आलं लक्षात? नाही आलं बाबड्या? बर, ही कन्सेप्ट कळाली का? 343 ला 7 ने डिवाइड केलं. हे नाही कळालं का तुला? कसं केलं ते नाही कळालं? ओके, परत सांगतो.
बरं, कोणाचे फॅक्टर्स काढायचे आपल्याला? 343 चे फॅक्टर्स काढायचे आहेत. ओके, आता याला जर आपण 7 1 नी 2 नी 3 नी 4 नी 5 नी 6 नी डिवाइड होत नाही, मग 7 नी डिवाइड होते डायरेक्ट. 7 नी डिवाइड केल्यावर काय होईल बघा, 7 वन जा, ह्या पहिल्या 2 ला डिवाइड करायचं, 7 वन जा 7, 7 4 जा किती होतं बरं? 28. पण इथं किती रे? 34. मग 34 मधून 28 गेला किती राहणार तुमच्याला? 6 राहील. किती राहणार आहे? 6. त्याच्यावर हा उरलेला 3 घेऊन टाकायचा. 7 9 जा 63. 7 9 जा किती होते? 63. म्हणजे गेला ना आता हा पण. ओके, म्हणजे आपला काय राहिला खाली? 49. हा 49 कोणाच्या टेबल मध्ये आहे का? येस, 7 याच्याच टेबल मध्ये पाहिजे, पण तो राहतोच त्याच्याच टेबल मध्ये पाहिजे. मग 49 ला जर 7 ने डिवाइड केलं तर काय राहणार आहे? 7 7 7 जा 49 होतं. अजून याला कशाने डिवाइड होईल? काय येणे डिवाइड होते याच्या वरच्या नंबरने. कितीने होईल बरं? 7 7 म्हणजे 7. अलग लक्षात. मग आता शेवट कोण आला? 1. आता काय करायचं का आपल्याला? नाही करायचं. 7 इंटू 7 इंटू 7 हे कोणाचे फॅक्टर्स पडले बरं? 343 चे. कोणते फॅक्टर्स पडले? 7 इंटू 7 इंटू 7. तुम्हाला मी सांगितलंय 3 नंबरच्या ऐवजी काय घ्यायचा? एकच नंबर घ्यायचा. म्हणजे तुमचं क्यूब रूट ऑफ कोण? 343 च किती येणार आहे? 7. अलग लक्षात. हे लिहायचंय तर मार्क्स मिळतील, डायरेक्टली तर मार्क्स मिळणार नाहीये तुम्हाला. कळलं का? नक्की एकदम. फोर्थ वाला क्वेश्चन घेऊ का? फोर्थ वाला घेऊ का? मायनस असल्या मायनस लिहायचं, बाकी काहीच नाही. मायनस असेल तर मायनस, बाकी तुम्हाला 2 नी फॅक्टर्स पडतील बघा. 2 नी होईल, 2 2 2 नी होईल, नंतर आपोआप छोटा होऊन जाणार आहे. कळेल का? हे काय करायचं? सॉल्व्ह करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये याच्यावाला आन्सर टाकायचं. कळालं? हे कमेंट बॉक्स मध्ये याचं आन्सर टाकायचं, ऑनलाईनच्या मुलांनी पण आणि ऑफलाईनच्या मुलांनी पण. याचं सुद्धा -2744 चे सुद्धा फॅक्टर्स पडतील. 2 नी डिवाइड करा, 2 नी डिवाइड करा, 2 नी डिवाइड करा, नंतर तुम्हाला काही ना काही पुढे सुचत जाणार आहे. का सॉल्व्ह करून देऊया? नक्की का? शुअर एकदम? याचा आन्सर नको सांगायला, एकदम कन्फर्म, काही डाऊट राहणार नाही. नक्की सॉल्व्ह होईल. याचं पण सॉल्व्ह होईल का? 2 नी डिवाइड करा, 2 नी डिवाइड करा, 2 नी डिवाइड करा. डायरेक्ट आन्सर लिहायचे नाहीत, प्रॅक्टिस करा. फॅक्टरायझेशन मेथड आहे, इझिली सॉल्व्ह होणार आहे. नाही सॉल्व्ह झालं तर मला विचारा, पुन्हा मी सांगणार आहे तुम्हाला. कळेल? पण आन्सर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये मला त्याचे आन्सर टाका. कळेल? नक्की. सेकंड क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे खूप, सिम्प्लिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. याचे 2-3च क्वेश्चन आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट, हे आपल्याला घ्यायचे सर्वेचे सर्व मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि हे मुलांना थोडे जड जातात, पण लय सिंपल आहे, खूप सिंपल आहे. बघा आता हे कसे सॉल्व्ह होणार आहे? हे कसे सॉल्व्ह होणार आहे? तर बघा इथं क्यूब रूट ऑफ काय दिले रे? 27/125. मनातल्या मनात याचे फॅक्टर्स पाडायचे, मनातल्या मनात याचे फॅक्टर्स पाडायचे, मनातल्या मनात. दिसतंय का मन तुम्हाला? नाही तरी पण पाडायचे. काय? फॅक्टर्स पाडायचे. कसे पडतील बघा. क्यूब रूट ऑफ 27 चे आता फॅक्टर्स पाडले होते, 3 इंटू 3 इंटू 3, बरोबर का नाही? 27 चे कसे फॅक्टर्स पडतील? 3 इंटू 3 इंटू 3. नाही कळलं तर बाजूला फॅक्टर्स पाडून घ्यायचे. 125 हा कसला क्यूब आहे बरं? 5 चा. मग याचा अर्थ हे होईल ना, 5 इंटू 5 इंटू 5, 5 5 जा 25, 25 5 जा 125. आणि तुम्हाला मी सांगितलं क्यूब रूट घेताना काय करायचं असतं रे बाबड्यांनो? तिसरा 3 वेळेस जो आलाय तो एकदाच घ्यायचा. तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 3 वेळेस आलाय तो एकदाच घ्यायचा, 3 वेळेस आलाय तो एकदाच घ्यायचा, डायरेक्ट तुमचा आन्सर आहे. डायरेक्ट. कळालं? किंवा डायरेक्ट नसेल करायचं तर तुमच्याकडे अजून एक ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे? जर तुम्हाला 2-3 मार्कांना जर हे उदाहरण आलं तर थोडं एक स्टेप वाढवायची. काय वाढवायची बघा. क्यूब रूट ऑफ काय करायचं? 3 इंटू 3 इंटू 3 म्हणजे 3 चा क्यूब, बरोबर का नाही? अपॉन 5 इंटू 5 इंटू 5 म्हणजे काय रे? 5 चा क्यूब. इथपर्यंत कळालं सर्वांना? ओके. नेक्स्ट, क्यूब रूटचा अर्थ असा पण असतो माहितीये का तुम्हाला? 3⁻³ अपॉन 5⁻³ आणि मागं सांगितलं तुम्हाला क्यूब रूटचा मिनिंग 1/3 असतो, बरोबर काय? क्यूब रूट म्हणजे काय? 1/2 3. स्क्वेअर रूट म्हणजे काय? 1/2, बरोबर का नाही? ओके.
एक फॉर्म्युला पण आपण बघितलाय, हे आपण जर डिनॉमिनेटर न्यूमिनेटर मध्ये सारखे नंबर जर असतील तर आपण सेपरेट लिहू शकतो का नाही, ते पण आपण बघितलंय. मग ती पण एक स्टेप इथे यूज करायची. 3:3 आणि त्याचा पुन्हा किती रेशो रे 1/3 सेपरेट लिहितोय. इथं 5:3 आणि त्याचा कॉमनली पुन्हा किती रे 1/3 बरोबर का नाही. ओके नेक्स्ट इंडेक्स असेल तर काय होतो मल्टिप्लिकेशन होतं का नाही. मग आता 3 या 3 ने कोणाला मल्टिप्लाय करायचंय 1/3 ला. टोटल डिवायडेड बाय हा 5 मी तसाच घेतला रेश टू बघा हा 3 इंटू काय करायचं आहे 1/3 आहे का. मग आता हे जे दोघं आहेत का 3 1 जा 3 3 1 जा 3 3 1 जा 3 3 1 जा 3 न्यूमिनेटर डिनोमिनेटर आहे ना कॅन्सल होऊ शकतात ना. म्हणजेच काय राहिला तुमचा आला 3/5 म्हणजे मी मगाशी पण काढलं होतं आन्सर. 3 च्या ऐवजी एकदाच घ्यायचं 3 च्या ऐवजी एकदाच घ्यायचं 3/5 आलं होतं ना मगाशी आन्सर. पण हे थोडं अजून तुम्हाला मोठं करून दाखवलं खबर आहे. छोटच का असं केलं तर चालेल. आणि इज इक्वल टू 3 च्या ऐवजी तुम्ही एकदाच लिहायचं 3 च्या ऐवजी एकदाच लिहायचं झालं ना आन्सर. 1 2 3 स्टेप मध्ये आन्सर नाही तर मग एवढा मोठा तमाशा करावा लागेल. छान आहे ना मी सॉरी हे छान आहे ना कळालं का नक्की ना एकदम. पहिला क्वेश्चन कळाला काही डाऊट राहील का अजिबात नाही. घेऊ मग पुढचा. ओके सेकंड क्वेश्चन मस्त आहे तसाच आहे बघा आणि थोडा वेगळा आहे बरं का. हा थोडा वेगळा आहे इम्पॉर्टंट आहे. हा बऱ्याचशाच परीक्षांना विचारलेला आहे. मस्त क्वेश्चन आहे बऱ्याच परीक्षांमध्ये हा ऑलरेडी विचारलेला आहे. बघा आता कसं याला सॉल्व्ह करायचं आपल्याला याचं सिम्प्लिफिकेशन करायचं किंवा हे सॉल्व्ह करायचं. मग काय होईल बघा क्यूब रूट ऑफ कोणाचा बरं 16/54. आता 16 कोणाचा क्यूब आहे का रे नाहीये. 54 हा कसला परफेक्ट क्यूब रूट आहे का नाहीये. पण दोघांना 2 ने डिवाइड होऊन राहिलं बघा होतंय का. दोघांना पण 2 ने डिवाइड करून टाकू म्हणजे असं करू ना आपण क्यूब रूट ऑफ 16 म्हणजे काय रे 8 × 2 बरोबर का नाही. आणि 54 चा मिनिंग काय राहील इथं तर 27 × 2 बरोबर का नाही. 27 ला 2 ने मल्टिप्लाय केला किती जाणार आहे 54. 8 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे 16. न्यूमिनेटर डिनोमिनेटरला 2 2 कॅन्सल होतील ना इथं झाले कॅन्सल. म्हणजेच काय आली बरं आपली स्टेप क्यूब रूट ऑफ 8/27. ओके का ओके. मग आता क्यूब रूट ऑफ 8 म्हणजे काय 2 × 2 × 2 आणि 27 म्हणजे काय 3 × 3 × 3 बरोबर का नाही. डायरेक्ट आन्सर लिहू पण शकतात काही प्रॉब्लेम नाही एवढं लिहिलं तेच झालं आपल्यासाठी बरोबर ना. 3 टाइम आल्यावरती एकदाच लिहायचा 2 पण 3 टाइम आलाय म्हणतो सुद्धा काय केलं आपण एकदाच लिहिलेलं आहे. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे बरं क्यूब रूट ऑफ 16/54 इज इक्वल टू काय राहील 2/3. सिंपल आहे ना काही डाऊट राहील का. हे असं कळायला पाहिजे स्कूलमध्ये असं घेतलेलं नाही ना हे लिहिणं महत्वाचं आहे. कळेल नक्की तुला कळालं का. झोप झाली ना तुझी व्हेरी गुड. मग आता झोप झाली असेल तर आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया थर्ड वाला. लय मस्त आय लव्ह यू एक्झाम्पल लयच भारी एक्झाम्पल हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. IMP वाला आहे बाबड्यांनो. चला लक्ष देऊ आपण पटकन काय एक लक्ष द्या. हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. आता आपली हिची व्हॅल्यू काढायची कोणाची बरं क्यूब रूट ऑफ कोणाची 0.0000729 ओके इज इक्वल टू काय बघा बाबड्यांनो इथं क्यूब रूट ऑफ 729 अपॉन या पॉइंट नंतर किती संख्या आहे इथं 6 किती आहे 6. मग 6 झिरो घ्यायचे 1 2 3 4 5 6 या दोघांचा मिनिंग एकच आहे. पॉइंट नंतर जेवढे नंबर्स आहे का तेवढे खाली 1 वरती झिरो घ्यायचे म्हणजे याचा मिनिंग एकच झाला. काही डाऊट नाहीये. ओके आता बघा मी काय म्हणतोय इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ. आता बघा इथं काय क्यूब रूट ऑफ
एक काम करू आपण, याचा मिनिंग असं होईल ना रे, 729 अपॉन 1 2 3 4 5 6 0 त्याचा काय 1/3 होईल का नाही. क्यूब रूटचा अर्थ काय असतो 1/3. आता बघा मी काय सांगतोय, 729 हा कसला क्यूब असतो रे, 729 आताच झाला 9चा, म्हणजे काय लिहू शकतो आपण 9चा क्यूब, बरोबर का. अपॉन इथं बघा ह्या 3चा 1 0, ह्या 3चा 1 0, याचा अर्थ ह्या 3चा 1 0 घेऊ, ह्या तिघांचा 1 0 घेऊ, त्याचा क्यूब करू. आलं का लक्षात, कळालं मी काय म्हणतो, एका झिरोचे क्यूब 3 आणि याचे पण 3, मग ह्या 3च्या ऐवजी 1 घेतला, 3च्या ऐवजी 1 घेतला, आणि त्याचा किती रेज टू 1/3 आहे का नाही. मग इज इक्वल टू, आता काय हे सेपरेट पण लिहू शकतो ना आपण, कसे लिहू शकतो, 9/3 आणि त्याचा रेशटू किती रे 1/3 अपॉन इथं काय बरं 10/3 आणि त्याचा रेशटू काय रे 1/3, बरोबर का नाही. इथपर्यंत काय आलं. मग आता इंडेक्स असेल तर काय होईल, मल्टिप्लिकेशन 9/3 इंटू 1/3 अपॉन 100/3 इंटू 1/3. इंडेक्स असेल मल्टिप्लिकेशन होईल ना, आणि हे मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3 3 1 जा 3 3 1 जा 3 3 1 जा 3 गेला का, म्हणजेच काय राहिला तुमचा 9/100. आलं 9/100. पण अजून एक स्टेप आहे, जर डिनॉमिनेटर मध्ये जर एक्स्ट्राचे झिरो असेल तर काढून टाका, इथं तर 2 झिरो आहे ना, काढून टाकले, 1 ला काही अर्थ राहिला नाही. पण डिनॉमिनेटरला जर 2 झिरो असेल तर वरती पॉईंट नंतर 2 नंबर आले पाहिजे, किती आले पाहिजे 2. मग कसं आहे, आता आपलं तर 9 तर लिहायचंच आहे, पण इथं मग झिरो घ्यावं लागेल, मग 0.09 आले का पॉईंट नंतर 2 संख्या, म्हणजे आपला आन्सर काय 0.09. हे असं आहे आपलं आन्सर. कळालं का बाबड्यांनो, व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित ते बघा, व्यवस्थित लिहा, समजून घ्या. अडचण आली तर मला पुन्हा विचारा नक्की. काही डाऊट राहील का इथपर्यंत, अजिबात नाही. तर अशा प्रकारे आपला इथं तिसरा लेसन जो आहे तो इथं संपणार आहे. तिन्ही पण प्रॅक्टिस सेट बघितले आपण, 3.1 2 and 3 व्यवस्थित लिहायची प्रॅक्टिस करायची. अडचण आली तर मला विचारायचं. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, अडचण आली तर कॉमेंट करा आणि इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू सो मच. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. थँक्यू.